आम्ही एक भूमिका मांडली। ती भूमिका हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी, आनंद दिघे साहेबांविषयी सुद्धा नाही, की शिवसेना प्रमुखांच्या बरोबर आम्ही कधी कोणाचं, जिल्हा प्रमुखांचा, उपनेत्यांचा फोटो कधी लावला नाही। नेत्यांचाही लावायला आम्हाला भीती वाटते। आणि या नवीन प्रक्रियेमध्ये, या गद्दार सेनेच्या प्रक्रियेमध्ये त्यांनी ही प्रक्रिया सुरू केल्यावरती तुम्ही नरेंद्र मोदींपेक्षा, अमित शहांपेक्षा, देवेंद्र फडणवीसपेक्षा दिघ्यांचा फोटो नक्की मोठा वापरा। तुम्ही मोदींसमोर बाळासाहेबांचा फोटोही मोठा वापरत नाही, हे माहिती आहे का तुम्हाला? एवढी तुमची फाटते हातभर। ह्यांचा पक्ष जो आहे भविष्यामध्ये भाजपात विलीन होतो आहे, हे मी वारंवार सांगतोय। आणि मी जेव्हा सांगतोय तेव्हा ते सत्य होतं। यांना भाजपात विलीन व्हावं लागेल, काय हवं ते करा। हा संजय राऊत कच्च्या गुरूचा चेला नाही, हा बाळासाहेब ठाकरेंचा चेला आहे। आणि आयुष्यभर त्याने शिवसेना, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, ठाकरे कुटुंब यांच्याबरोबरच इमान एतबारे राहण्याचा प्रयत्न केला। तेव्हा या धमक्या ज्या असतात ना, या धमक्या या गांडूने आम्हाला देऊ नये। आम्हाला जेव्हा ईडीने धमकी दिली, अमित शहाने धमकी दिली, तेव्हा मी तुरुंगात गेलो, पळून नाही गेलो। ये म्हटलं मला अटक करायला, दिल्लीत म्हटलं मी इथेच बसलो आहे, हे मी अमित शहाना सांगितलं आहे, मी इथेच बसलो आहे तुझ्या घराच्या बाजूला, या अटक करा मला। हे आम्हाला जे काळीज आहे मर्दांचं, हे बाळासाहेब ठाकरेंनी दिलं आहे। आम्ही ओरबडणारे नाही आहोत, लक्षात घ्या।